बरं ऐका, ए इकडे लक्ष द्या सर्वजण. मला सांगा कोणाकोणाचं स्वप्न आहे ही खाकी वर्दी तुम्हाला मिळायला पाहिजे म्हणून, इमानदारीत? सगळ्यांचं स्वप्न आहे, बरोबर आहे. आता मी एकेकाला विचारतो, प्रणाली यासाठी तू काय करू शकतेस? किती झाली टोटल तुझी? 68. नेक्स्ट टाइम मध्ये वाढली पाहिजे 100%. जोशना मला एक सांगा, आता तुम्ही 4 महिन्यापूर्वी पोलीस भरती दिलेले मंडळी, एक आहे, तू आहेस, भारती एक आहे, तू पण आहेस, काय बोंब पडली होती मागच्या वेळेस? किती? 25 होते, आता किती आले? 14. म्हणजे अजून तुझे 20, 22, 25 पर्यंत जेमतेम गेला असता, लय तर लय, बरोबर आहे. म्हणजे उद्या जर पोलीस भरती निघाली तर तुम्ही एकही मुलं, दोघं तिघं सोडले तर एकही मुलं पात्र सुद्धा होत नाही लेखी परीक्षेसाठी. नियमानुसार मेरिट लागली तर आउट, विषयच नाही येत ते, बरोबर आहे. मला सांगा, जर अजून वेळ गेलेली नाही, वेळ आहे, मी म्हणत नाही की खूप वेळ गेली आहे आता तुमच्याकडून काही होऊ शकत नाही. तुम्ही जर ठरवलं तर सर्व काही शक्य आहे, आणि जर ठरवलं तर काहीच शक्य नाहीये. आता तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये रेग्युलर मुलं आणि ग्राउंडला सरांचा ऑर्डर फॉलो करणारे मुलं चांगले आहेत, पण त्यापेक्षा खूप कमी मुलं आहेत जे मेहनत करायला घाबरतात. घाबरलात काय? नाही घाबरतात. अजून तुमचा 1600 मध्ये इन्क्रीमेंट झाली नाहीये, लक्षात ठेवा. जर तुम्हाला ही वर्दी पाहिजे तर पहिला टप्पा आहे तुमचा मैदानी चाचणी, लक्षात घ्या. काय आहे? मैदानी चाचणी. आणि या मैदानी चाचणीमध्ये तुम्हाला 45 प्लस मार्क पाहिजे, तेव्हा तुमचा तो प्लस पॉइंट आहे की लेखीमध्ये 19-20 झालं, पेपर अवघड आला तर तुम्हाला 2 मार्क 4 मार्क कमी पडले तरी सुद्धा तुमच्याकडून ती वर्दी जाणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला परत परत भरती देण्यामध्ये काय अर्थ आहे का? की तुम्हाला वाटतं का? आता मला सांगा, ग्राउंड वर्क करून आल्यानंतर हातपाय दुखतात तुमचे, शरीर दुखतो? जर 1600 मारताना 1600 मार्क ज्यावेळेस आपण फास्ट मध्ये मारतो त्यावेळेस देव आठवतात का तुमचे? हा, सगळंच आठवतात ना, जीव तुटतो ना, कधी कधी नको नको वाटतं ना, वाटतं की नाही? पण तरी करतात ना. मग हे वारंवार वारंवार करण्यात काय अर्थ आहे का? त्यापेक्षा एकदाच तयारी करा ना तुम्ही. आता आपला पॅटर्न बघा, एकदम सिंपल आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने आम्ही आणखी बेस्ट देण्याचा प्रयत्न करतोय, अजून आम्हाला काय स्वतःला काय चेंजेस करता येतील, तुम्हाला काय बेस्ट देता येतील, यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. आता लेखी परीक्षेचे मध्ये मार्क काय आहे? तुम्हाला पेपर सोपा होता का अवघड होता सांगा बरं? हा, सोपा मार्क होता. हायेस्ट मार्क 65 वाले आहेत. आता हिला काय बोलायलाच नको, ही तर जुनी आहे, तरी सुद्धा हिला मार्क माझ्या हिशोबाने तर कमीच आहे. ज्यावेळेस ती मला प्रत्येक पेपर मध्ये 85 क्रॉस करेल त्यावेळेस म्हणेल बेस्ट चालू आहे. कारण तुम्हाला पेपर मध्ये काही झालं तरी तुम्हाला एवढे मार्क पाहिजे का नाही पाहिजे? एवढ्यामध्ये पण काय होत नाही, ऍक्च्युली याच्यापेक्षा जास्तच मार्क पाहिजे. आता हे मार्क मिळवण्यासाठी तुम्ही स्वतःला किती वेळ देऊ शकतात ते महत्वाचं आहे. स्वतःला वेळ दिलं तरच या गोष्टी वाढतील. मी पहिलेपासून बोलत आलोय, तुमच्यामध्ये आणि या वर्दीमध्ये कोणीच नाही आला पाहिजे. आपली फॅमिली पण नाही आल्या पाहिजे, मित्र नाही आले पाहिजे, मैत्रीण नाही आले पाहिजे, आणि गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं तर भानगडच नाही ठेवली पाहिजे. लक्षात घ्या, तुमचं कमीत कमी 4 ते 6 तास अभ्यास तुम्ही केलं पाहिजे, जे एकही मुलगा करत नाही. समजत नसेल 10 वेळा विचारा ना, काय प्रॉब्लेम आहे? टेक्निकल विषय कोणते आहेत माहितीये का रे? गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी, हे 3च विषय टेक्निकल आहेत, लक्षात घ्या. बाकीचा जीकेचा पसारा आहे, जे पसारा तुम्हाला निवरायचा आहे. किती अभ्यास केलं कमी पडेल. आता जीके कव्हर करायचे तुम्हाला, सिंपल गोष्ट आहे. तुम्ही फक्त प्रश्नपत्रिकामधले प्रश्न पाठ करून घ्या, जीकेचे मागच्या वर्षाचे प्रश्न पाठ करून घ्या. या 60 पैकी तुमचे नाही 50 मार्क प्रश्न बरोबर आले तर मला सांगा तुम्ही. तुम्हाला हे पण करायची गरज नाही, इतिहास कसा घडला, राज्यघटना काय आहे ते विज्ञानामध्ये भानगडमध्ये पडायची सुद्धा गरज नाही. जस्ट तुम्हाला काय करायचंय, जस्ट तुम्ही प्रश्नपत्रिका जरी पाठ केल्या तरी तुमचे मार्क या ठिकाणी इथं कव्हर होऊन जातात. मग त्याच्यानंतर उरतो तुमचं हे जे 50 वरचे 40 मार्क आहे किंवा 50 मार्क, हे 3 विषयामध्ये हे मार्क पैकीच्या पैकी तुम्हाला मिळालंच पाहिजे, नो डाऊट. आणि अशा पद्धतीने जर तयारी केला तर तुमचं लेखी परीक्षा चांगलं जाईल. आता माझं ऑब्झर्वेशन बघा,
असं नाही की मी माझ्या प्रत्येक मुलावरती लक्ष नसतं, माझ्या प्रत्येकावरती लक्ष नसतं. कोण काय करतोय, किती वेळ करतोय, कसा अभ्यास करतोय, सगळं माहित असतं. बरोबर आहे. लक्षात घ्या. आता यामध्ये प्रगती कोणी कोणी केली मी सांगतो. इमानदारीने प्रज्वलने प्रगती केली. ज्यावेळेस पहिल्या दिवशी ज्यावेळेस त्याला भेटलो मी, त्याला हितच प्रॉब्लेम होता बेरीज करायपासूनच. होता का नाही होता प्रज्वल? पण त्याने स्वतःला इम्प्रुव्हमेंट केलं, मेहनत केली, पोऱ्याने अभ्यास केलं. ग्राउंड तर त्याचं पहिले इव्हेंट चांगले होते, आणखी तो बेस्ट देण्याचा, बेस्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि मला गॅरंटी आहे तो 44चा आकडा पार करेल भरतीमध्ये. तो एक मेहनती पोरगा दिसला मला. दुसरा हेमंत, तू मैदानामध्ये मेहनत करतोस पण स्वतःला अभ्यासामध्ये वेळ देत नाही, आणि ही चूक तुम्हाला खूप नडणार. लक्षात घ्या, तुमच्या लाईफ मध्ये पैसा इम्पॉर्टंट नाहीये. काय इम्पॉर्टंट नाहीये? पैसा इम्पॉर्टंट नाहीये. तुम्हाला मी सांगितलं होतं बाबा सगळ्यांनी पुस्तकं खरेदी करा. किती लोकांनी पुस्तकं घेतली? एकाने पण नाही घेतली. बरोबर आहे ना? म्हणजे तुमची तळमळ किती आहे? एक लक्षात ठेवा, पुस्तकासाठी, बूटसाठी, कपड्यांसाठी, कपडे म्हणजे आपले ग्राउंडला लागणारे कपडे, हिथं चिगटपणा करून चालत नाही. हा जो पैसा आहे, हा पैसा तुम्हाला आयुष्यभर कमवायचा आहे. काय करायचंय? आयुष्यभर कमवायचा आहे. पैसा कुठं जाणार नाही. असं नाही की तुम्ही पोलीस झाल्यावरच पैसे कमवू शकतात. पैसा कमवणारा व्यक्ती कोणत्याही क्षेत्रामध्ये आपला बेस्ट दिलं तर तो पैसा कमवू शकतो. आता तुम्ही कितीही पैसा कमवा, पण तो पैसा आता तुम्हाला महत्व नाहीये. तुम्हाला पहिले पण सांगतो मी, तुम्हाला एक मान सन्मानाची जर नोकरी कोणती असेल तर ते फक्त आणि फक्त पोलीस आहे. आता तुम्ही सिव्हिल मध्ये आहात, तुम्ही साधारण व्यक्ती आहात. ज्यावेळेस तुम्ही खाकी घालून जाल ना तुमच्या गल्लीमध्ये, तुमच्या गावामध्ये, त्यावेळेस तुमची इज्जत 4 पटीने वाढलेली असणार. जे लोक तुम्हाला आता विचारणार पण नाही, नाव ठेवत असतील, टोमणे मारत असतील, तेच लोक तुम्हाला जवळ येऊन बसवतील. लक्षात घ्या, तुमचीच इज्जत वाढत नाही, तुमचं पूर्ण खानदानाची इज्जत वाढते. तुमच्या आईवडिलांपासून, तुमच्या भावांपासून सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा होऊन जातो. कशामुळे? फक्त एक नोकरीमुळे. इज्जत भेटते, पैसाही भेटतो, मान सन्मान सर्व काही भेटतं या नोकरीमुळे. आता तुम्हाला काय करायचंय? आता लोक काय म्हणतील यांचा विचार डोक्यातून काढून टाका आणि तुमचा टार्गेट ठेवा. मी लक्षात घ्या, तुमचा टार्गेट हा आहे ना, याच्यासाठीच प्रयत्न करा. बाकीचे सुख सुविधा या बाह्य यंत्रणा आहेत जे तुम्ही कधीही मिळवू शकतात, पण ही एक वर्दी असं आहे, हे वेळेत वय असतानाच तुम्हाला मिळवावं लागेल. एकदा वय निघून गेलं तुम्ही काहीच करू शकत नाही. नो ऑप्शन. आणि एक दुसरी गोष्ट, माझ्याकडून होणार नाही, मी करू शकत नाही, हा विचार डोक्यातून पहिले बाहेर काढून फेकून द्या. लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वजण ओळखतात. मला सांगा, तुमच्यापेक्षा जास्त कंडिशन त्यांची वाईट होती का तुमची वाईट येत? आता किती वाईट कंडिशन. त्यांना शिकायला तरी भेटलं का? वर्गाच्या बाहेर बसायचे. तुम्हाला सर्वांना माहिती, थोडस जर तुम्ही जाणवलं असेल, इतिहास जाणला असेल, त्यांनी ज्या पद्धतीने संकटांना सामना केला, त्यावेळेस तर आपल्या भारतावरती पूर्ण इंग्रजांचं राज्य होतं. शिक्षण घेणं म्हणजे खूप अवघड होतं का नाही? तरी सुद्धा त्यांनी एवढ्या विषयामध्ये PhD करून टाकली की आपली भारताची सर्वात मोठी लिखित राज्यघटना लिहून टाकली. आज फक्त भारतामध्येच नाही, पूर्ण वर्ल्ड मध्ये त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. त्यांना परिस्थिती अनुकूल होती का? तर बिलकुल नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वजण ओळखतात. ज्यावेळेस ते जन्माला आले त्यावेळेस ही परिस्थिती कशी होती रे? पूर्ण भारतामध्ये कशाचं राज्य होतं? मुघलांचं राज्य होतं. सगळीकडे लोकांना त्रास देणं, सगळ्या गोष्टी, लुटालूट सगळ्या चालू होत्या. त्यातून त्याने आपला भगवा झेंडा फडकवला. तिथून त्याने एक छोटस झाड लावतो ना आपण, त्या पद्धतीने झाड लावून तो झाड संपूर्ण भारतामध्ये मोठं केलं. आज त्यांचा इतिहास आपल्या देशांपेक्षा कमी पण परदेशांमध्ये जास्त शिकवला जातो. सत्य परिस्थिती आहे का नाही? असं नाही की त्यांच्याकडे दैवी शक्ती होती. त्यांच्याकडे दैवी शक्ती राहिली असते ते 100 वर्ष जगले नसते का? का वयाच्या 50व्या वर्षीच गेले? ते पण एक सर्वसाधारण व्यक्तीच होते. पण एखादा
निर्णय घेतला तुम्ही, एखादा स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जेवढी धडपड करतात तेवढी धडपड तुम्ही सुद्धा केली पाहिजे. त्यांनी स्वप्नच बघितलं होतं ना, स्वराज्य असलं पाहिजे. स्वराज्याचा अर्थ काय होतो? स्वशासनाचा राज्य, म्हणजे लोकांचं राज्य असलं पाहिजे. आता आपण लोकशाही म्हणतो ना, लोकांनी लोकांसाठी चालवलेली लोकशाही कल्याणासाठी, ते त्याचाच अर्थ स्वराज्यापर्यंत असतो. लोकांचा स्वराज्य असला पाहिजे, लोकांचा राज्य असला पाहिजे. ते स्वप्न त्यांनी पाहिलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्य पूर्ण खर्च केलं. मग त्यांच्या इतकं तर वाईट वेळ तुमच्यावरती नाही येत. लक्षात घ्या. समजा जे तुमचं वय आहे, या वयामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे नोकरी मिळवणं. ती पण आता तुम्ही सर्वजण आलेला आहेत या गोष्टीसाठी. तर लक्षात घ्या, टाइमपास करणं, रील्स बघणं, चॅटिंग करत बसणं, बाकीच्या गोष्टींकडे पूर्णपणे त्याग करा. त्या क्षणिक सुख आहेत एवढं गोष्ट लक्षात ठेवा. तात्पुरती सुख आहे ते, आणि तात्पुरती सुखाच्या मोहात पडू नका. आता सोडाचा स्वतःला कष्ट द्या. स्वतःला किती कंटाळाला, किती पाय दुखले, किती हाडं दुखले, तरी सकाळी ग्राउंडला या. व्यवस्थित सरांनी डाएट ज्या पद्धतीने तुम्हाला दिलेले ते डाएट फॉलो करा. त्याच्यानंतर जेवढं आम्ही तुम्हाला देतो तेवढं घरी जाऊन रिव्हिजन करा, अभ्यास करा. पॅटर्न खूप चांगला आहे. तुम्हाला जेवढ्या पण प्रश्नपत्रिका देतोय त्या सर्व प्रश्नपत्रिकांमधून परत त्यांच्यावरती पण आपण टेस्ट घेऊ. बघा, तुमच्या जवळ एवढं सगळं प्रश्नपत्रिकांचा संच आहे, त्याबरोबर आम्ही सुद्धा तुम्हाला संच देतोय. त्याचबरोबर तुम्हाला चालू घडामोडीचे सुद्धा प्रश्न देऊ, आम्ही मटेरियल देऊ. पण तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि स्वतःला आत्मसात करा. अभ्यासाला कमीत कमी 4 ते 5 तास वेळ गेला, वेळ द्या. वेळ अजून गेलेली नाहीये, अजून परीक्षा डिक्लेअर झालेली नाहीये, लक्षात घ्या. आणि एक उद्देश ठेवा, हे मला मिळवायचंच आहे. त्यासाठी हेमंत तुझा ग्राउंड चांगला आहे, अजून पण विचार कर. हे मिळवण्यासाठी तुला 8 तास अभ्यास करावंच लागेल, नो ऑप्शन. 4 तास कमीत कमी 6 तास तरी तू स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करतोयस, आणखी बेस्ट करण्याचा प्रयत्न कर. अवघड काहीच नाहीये, गणित खूप सोपं आहे, बुद्धिमत्ता खूप सोपं आहे. फक्त तुम्ही बेसिक क्रिया ज्या आहेत, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकाराच्या या बेसिक क्रिया फास्ट मध्ये परफेक्ट करून घ्या. वर्ग पाठ करून घ्या, त्याच्यानंतर पाढे पाठ करून घ्या. फक्त पाठ नका करू, तर पाढे कसं बनवता यायला पाहिजे ते एक शिकून घ्या. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी. त्यामध्ये सगळ्यात एकच विषय तुम्हाला अवघड जातो, तो म्हणजे भागाकार. तर भागाकार सगळ्या पद्धतीने कसं सोडवायचं त्याच्यावरती फोकस करा. रोज ज्याला गणित जमत नसेल त्याने रोज 1 तास फक्त भागाकार आणि भागाकार याच्यावरती प्रॅक्टिस करा. आणि एकदा का ही प्रॅक्टिस झाली, पुढचं शिकणं खूप सोपं आहे. सिलेबस शिकणं खूप सोपं आहे. फक्त आपला बेस जो तुम्ही पाया म्हणतो आपण, तो पाया मजबूत करा. एकदा पाया मजबूत झाला, तुम्ही त्याच्यावरती कितीही माळ्याची बिल्डिंग उभी करू शकता. समजतंय? बघा, आज आपण डेमो जे घेतलेला आहे ते फक्त आणि फक्त तुम्हाला काय येतं म्हणजे तुमचा चेहरा आरशात दाखवण्याचा फक्त उद्देश होता. आता सर्वांना कळालेलं असेल गोळ्यामध्ये आपल्याला काय प्रॉब्लेम आहे, 100 मीटर मध्ये काय प्रॉब्लेम आहे, परत 1600 ला काय प्रॉब्लेम आहे, हे आता कळालं तुम्हाला. आता लक्षात घ्या, इथं जर तुम्ही 50 पैकी 50 घेतला तर पुढचा प्लस पॉइंट होतो की जर पेपर अवघड आला, 2 मार्क 4 मार्क तिथं कमी पडले, तर हे तुम्हाला पोलीस बनवून देणार आहे. आणि लक्षात ठेवा, या वर्षी वर्दी मिळालाच पाहिजे. आयुष्यातला शेवटची लढाई आहे. सायली, तुझ्याकडून पण अपेक्षा आहे, तू सुद्धा करू शकतेस. लक्षात घे, सिरियस हो. मी तुला एकच गोष्ट सांगेल, याच्यामध्ये कोणीच नाही आला पाहिजे. ज्यावेळेस त्याग करशील त्यावेळेस फळ भेटेल. कोणतीही गोष्ट सहजासहजी कुणालाही मिळत नाही. त्याच्यासाठी सगळ्या बाजूने त्याग करावं लागतं. तुमचे पण फंटर लोक कोणी असतील, तुमचे मित्र मैत्रिणी, आता झाकलून द्या. आपण रस्त्यावर चालताना सख्खा बाप आपल्याला पुरत नाही, सख्खा भाऊ आपल्याला पुरत नाही, बायको सुद्धा येत नाही. आयुष्याची लढाई आपल्याला स्वतःला लढावी लागते. आणि ज्यावेळेस आपण संकटात सापडतो त्यावेळेस सगळेजण हात वरती करून घेतात, लक्षात ठेवा.
म्हणजे संकटांचा सामना फक्त आणि फक्त आपल्यालाच करायचंय. उद्या तुम्ही मोठे व्हाल, तुम्हाला पोरं सोरं होतील, पोरगा तुमच्याकडे लक्ष देईल सांगू शकत नाही, पोरगा तुमचा ऐकेल सांगू शकत नाही. माहितीये ना, किती मोठं, किती शिकवलं, काही केलं, विदेशात गेला झाला, मरेपर्यंत आपल्यालाच लढायचंय, लक्षात ठेवा. त्यामुळे आता संधी आहे, स्वतःचं अस्तित्व तयार करून घ्या. ज्यावेळेस तुमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण होईल त्यावेळेस तुम्हाला लोक विचारतील, तोपर्यंत कोणीही विचारणार नाही. टार्गेट ठेवा, लक्ष ठेवा, जेवढं सांगितलं तेवढं तरी कमीत कमी अभ्यास करा. ओके, चला फाईन.